इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आणि ग्राउंडचे जे विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड कोणत्या मैदानामध्ये आहे तर याबद्दल सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे, अपडेट आलेला आहे, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालाय, त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीची ग्राउंडची तारीख आली आहे, त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची ग्राउंडची तारीख आली आहे, त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची ग्राउंडची तारीख आली आहे, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीची ग्राउंडची तारीख आली आहे। आणि ह्या ग्राउंडचे जे विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड कोणत्या ठिकाणी होणार आहे, कोणत्या स्टेडियमवर ग्राउंड होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आर्मी भरतीचा ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल यारोमध्ये, तर आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यारो पुणे आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालाय दिघी आर्मी पब्लिक स्कूल पुणे या ठिकाणी, ठीक आहे। नुकताच त्या ठिकाणी ग्राउंड झालाय 9 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत ते ग्राउंड होतं, ठीक आहे। तर आता यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे, तर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे या ठिकाणी कामठी या ठिकाणी आहे। कामठी हे सेंटर आहे, कामठी सेंटरवर आपल्या या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं 3 ते 12 सप्टेंबर पर्यंत हे ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर आपण यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जर पाहिलं तर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 25 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2025 पर्यंत यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालणार आहे। आणि यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आपलं असणार आहे कोणत्या ठिकाणी असणार आहे तर डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स स्टेडियम सातारा या ठिकाणी आपल्या या ठिकाणी ग्राउंड असणार आहे यारो कोल्हापूरचं, ठीक आहे। आणि त्याचबरोबर नंतरचा जो यारो ते यारो छत्रपती संभाजी महाराज नगर येते, तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीची सुद्धा ग्राउंडची तारीख आली आहे 10 ते 22 डिसेंबर 2025 पर्यंत यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड आहे। तर पहा 10 डिसेंबर ते 10 डिसेंबर 12 डिसेंबर 10 डिसेंबर ते 22 डिसेंबर पर्यंत यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड या ठिकाणी चालू असणार आहे, तर लक्षात ठेवा तुम्ही तारीख। आणि आपलं जे या ठिकाणी ग्राउंड असणार आहे तर ते शावनी सेंटर आहे, तुम्ही पाहिलं असेल यारो छत्रपती संभाजी महाराज नगर पासून जवळपास 4 किलोमीटर 4-5 किलोमीटर अंतर जावं लागते, तर शावनी सेंटरमध्ये हे ग्राउंड या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे तर यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे 3 ते 10 जानेवारी 2026 पर्यंत हे ग्राउंड असणार आहे। आणि यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे अब्दुल कलाम आझाद क्रीडा स्टेडियम मुंब्रा ठाणे या ठिकाणी हे ग्राउंड आपलं असणार आहे, ठीक आहे। तर ह्या मी तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी सांगितल्या, लक्षात ठेवा। आणि ह्या तारखेलाच आपलं या ठिकाणी ग्राउंड आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडची जी तारीख आपल्याला या ठिकाणी लिहून ठेवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे, कारण की ह्या तारखेला जे आर्मी भरतीचं या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। आता भरपूर विद्यार्थी यावर्षी नवीन आहे, तर भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसते की आपला जिल्हा कोणत्या यारोमध्ये येते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर ही जिल्हे हे सहभागी असते। आणि यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी हे जिल्हे यामध्ये सहभागी असते। यारो कोल्हापूरमध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा हे काही जिल्हे यारो कोल्हापूरमध्ये सहभागी असते। आणि यारो नागपूरमध्ये नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया हे जिल्हे यामध्ये सहभागी असते यारो नागपूरमध्ये। आणि यारो मुंबईमध्ये जर पाहिलं तर मुंबई झालं, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे, तर हे काही जिल्हे या यारो मुंबई आर्मी रॅली भरतीमध्ये सहभागी असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर याच्यावरून आपल्याला एक तारीख या ठिकाणी एक लक्षात आलं असेल की आपली तारीख या ठिकाणी ग्राउंडची तारीख कधी आहे। आणि आपण जे विद्यार्थी मित्रांनो आतापासून जे तयारीला लागा, कारण की एक अंदाज आपल्याला या ठिकाणी भेटून गेला की आपल्यासाठी एवढा टाइम या ठिकाणी ग्राउंडसाठी राहिलेला आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा ज्या पण यारोमध्ये तुमचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल, यारो नागपूरमध्ये म्हणा किंवा यारो छत्रपती संभाजी महाराज नगर म्हणा किंवा यारो कोल्हापूर म्हणा, यारो मुंबई म्हणा, ह्या कोणत्या यारोमध्ये जर तुमचं
तुमचं येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर आपल्याला चुका कोणत्या करायच्या नाही, ह्या जर तुम्ही चुका केल्या तर डायरेक्ट आपल्याला घरी या ठिकाणी पाठवलं जाणार आहे। तर एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देऊन देतो। तर ज्यांचं सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड असेल तर यारो नागपूरचं मी एक तुम्हाला उदाहरण देऊन देतो। 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पर्यंत यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड चालू आहे कामठीला। तर आपल्याला चुका या ठिकाणी कोणकोणत्याने करायच्या तर 3 सप्टेंबर पासून ग्राउंड चालू होत आहे। तर भरपूर मुले काय करते की त्यांच्या हॉल तिकीटवर 3 तारीख राहते, तर पोरं काय करते त्या ठिकाणी डायरेक्ट 3 सप्टेंबरला जाते। ह्या जर तुम्ही चुका केल्या डायरेक्ट तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा। कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर 1 दिवस अगोदरपासून आपल्याला सेंटरवर त्या ठिकाणी रात्री 7 वाजेपर्यंत आपल्याला हजर राहायचं आहे। तर तुम्हाला या ठिकाणी हजर कधी राहायचं आहे तर यारो नागपूरचं जे ग्राउंड आहे हे 3 सप्टेंबर पासून आहे। ज्यांचं सुद्धा 3 सप्टेंबर ग्राउंडची तारीख असेल ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर, तर आपल्याला 2 सप्टेंबरला रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत कामठी नागपूर या ठिकाणी आपल्याला सेंटर पाशी हजर राहावं लागणार आहे। कारण की आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे हे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। तर आता आपल्याला आर्मी रॅली भरतीमध्ये डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे ते तुम्हाला डॉक्युमेंट सांगून देतो। तर हे कागदपत्र तुम्ही आतापासून लावून ठेवा, कारण की डॉक्युमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, हे डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागते। तर 10वीचं मार्कशीट झालं, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, 12वीचं मार्कशीट झालं, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडल्यात जर दाखला नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड सुद्धा चालते। कास्ट सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे, डोमिसाइल आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला पासपोर्ट फोटो 50 फोटो आपल्याला लागणार आहे। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी 25 फोटो मागते, ज्या दिवशी मेडिकल असते दुसऱ्या दिवशी मेडिकलला सुद्धा 25 फोटो लागते, म्हणजे 50 फोटो या ठिकाणी लागते। सरपंचाचा रहिवासी दाखला आपल्याला सोबत न्यायचा आहे, त्याचबरोबर पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला आपल्याला न्यायचा आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला पोलीस स्टेशन मधलं लागणार आहे। कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्यांनी सुद्धा काढलं नसेल तर आतापासून काढून घे कॅरेक्टर सर्टिफिकेट, कारण की खूप इम्पॉर्टंट आहे, हे त्या ठिकाणी चेक केला जाते। आणि त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा आपल्याला लागणार आहे, लक्षात ठेवा। त्याचबरोबर आधार कार्ड सुद्धा आपल्याला लागणार आहे। आणि हे जे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले हे सर्व आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल लागणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला 2 झेरॉक्स सुद्धा याचे न्यावं लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। 2 झेरॉक्स न्यायच्या आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला फाईलमध्ये न्यायचे आणि सर्व डॉक्युमेंट फाईलमध्ये ठेवायचे। आणि 2 डॉक्युमेंट आपल्याला ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळी 2 डॉक्युमेंट वरती ठेवायचे, एक ॲडमिट कार्ड आणि एक आधार कार्ड, ठीक आहे। तर ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली जाते। आणि हे जे मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी चेक केला जाते, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आणखीन एक डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, तर नोटरी आपल्याला सोबत न्यायची आहे। तर नोटरी कशी आहे भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही। तर ज्यावेळेस तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म भरला होता तर सायबर कॅफेवाल्याने नेट कॅफेवाल्याने तुम्हाला 2-3 प्रिंट दिला, ॲप्लिकेशन प्रिंट दिला आणि एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर म्हणून एक प्रिंट दिली आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर, त्यावर जे ॲफिडेविटचा जो फॉर्म आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। तर हा फॉर्मवर आपल्याला नोटरी करायची आहे। नोटरी आपल्या जिल्ह्यामध्येच करा, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा। दुसऱ्या जिल्ह्यामध्ये नोटरी केली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे, येत नाही। पण आपल्या जिल्ह्यामध्ये जर केली तर सस्ती भेटते, ठीक आहे। तर आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, कारण की वकिलाच्या घरी आपल्याला हे नोटरी करायची आहे। वकिलाचे जे घर आहे ॲडव्होकेटलाच वकील म्हटलं जाते। तर ॲडव्होकेटचे जे घर आहे हे प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये शहरामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटचे घर, आणि ॲडव्होकेटच्या घरी आपल्याला जायचं आहे तो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर घेऊन, आणि डायरेक्ट त्याला ॲडव्होकेटला म्हणायचं की मला यावर नोटरी करून द्या, तर तो तुम्हाला नोटरी करून देते व्यवस्थित। आणि नोटरीचे 100 रुपये त्या ठिकाणी घेते। आणि एखाद्याने जर तुम्हाला 500-600 रुपये म्हटले तर त्याच्याजवळ करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं, कारण की गल्लोगल्लीमध्ये ॲडव्होकेटचे घरं राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर 100 रुपयातच नोटरी करून भेटते, 5 मिनिटाचं काम आहे नॉर्मली, एक लक्षात ठेवा। आणि तो जो फॉर्म आहे नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर त्यावर आपल्याला 10 रुपयाचे तिकीट सुद्धा चिपकवायचे आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।